welcome all of you. Myself, Professor Vikrant Palacha. I welcome you all in the income tax return filing course, day 3. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा. आपण सर्वांचे इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग कोर्स याच्या तिसऱ्या दिवशी सर्वांचे स्वागत करतो. इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू लर्न द सेकंड टॅक्सेबल इन्कम under the Income Tax Act 1961. It is income from house property. आजच्या या सेशनमध्ये इन्कम टॅक्स कायदा 1961 अंतर्गत येणाऱ्या टॅक्सेबल इन्कम पैकी नंबर 2 जे टॅक्सेबल हेड आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट आवर सेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल, इन दॅट वी आर गोइंग टू नो what is the income from a house property. Generally, what is that? The income from house property म्हणजे काय? In the previous session we have learned about the income from salary. When anyone is performing the job as per the employment contract, when the regular source of income is provided by the employer to the employee, that is called as the salary. म्हणजे ज्यावेळेस कुणी व्यक्ती काही जॉब करत असतील, त्या जॉबच्या संदर्भातला जो काही रोजगाराचा कॉन्ट्रॅक्ट असेल, एम्प्लॉयमेंटचा कॉन्ट्रॅक्ट असेल, त्यानुसार एम्प्लॉयर म्हणजे मालक याच्याकडनं एम्प्लॉई म्हणजे कर्मचाऱ्याला जी काही अमाऊंट रेग्युलरली म्हणजे कंटिन्यू स्वरूपात दिली जात असते त्याला सॅलरी म्हटलं जात असते. दॅट वी हॅव डिस्कस इन द प्रिव्हियस सेशन. नाउ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मीन्स व्हॉट? व्हेन एनी काइंड ऑफ पर्सन, that person has own house, and from that own house the person is getting the rent, or when that person transfer that house to any other person, from that if any income is arise, that income is called as the income from house property. आता थोडक्यात म्हणजे जनरल स्वरूपात सामान्यतः इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे काय? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मालकीचं घर असेल, त्या घरापासनं त्या व्यक्तीला भाड्याच्या स्वरूपात, रेंटच्या स्वरूपात काही उत्पन्न प्राप्त होत असेल, किंवा ते हाऊस अजून दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला ट्रान्सफर केल्यामुळे मालकाला काही उत्पन्न प्राप्त होत असेल त्या घरापासनं, हाऊसपासनं, तर सामान्यतः त्या स्वरूपाच्या उत्पन्नाला, इन्कमला काय म्हटलं जात असतं? त्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं संबोधलं जाणार आहे. देअरफॉर एनी इन्कम अराइज फ्रॉम द रेंट ऑफ द हाऊस प्रॉपर्टी or from the transfer of the house property to the owner of that property, that kind of income is called as the income from house property. म्हणजे एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचा जो मालक आहे त्या मालकाला त्या घराच्या रूपात मिळालेला रेंट किंवा ते घर ट्रान्सफर केल्यामुळे मिळालेलं उत्पन्न यासारखं जे उत्पन्न असेल त्या उत्पन्नाला काय म्हटलं जाणार आहे? दॅट इन्कम इज कॉल्ड एज द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. सो इन दिस वे इट इज द जनरल मिनिंग ऑफ द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. असं हे आपण सामान्य स्वरूपात इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं मिनिंग या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ हाऊस प्रॉपर्टी अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. आता आपण बघूयात की इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीची डेफिनेशन काय आहे. सो मिनिंग ऑफ दॅट: the income arising out of house property either in the form of a rental income or in its transfer is referred as income from house property. म्हणजे एखाद्या हाऊस प्रॉपर्टी पासून रेंटल इन्कम म्हणजे भाड्याच्या स्वरूपात मिळालेलं इन्कम किंवा ती हाऊस प्रॉपर्टी ट्रान्सफर झाल्यामुळे मिळालेलं इन्कम याला काय संबोधलं जाणार आहे? इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इन इसेन्स एनी प्रॉपर्टी सच ॲज हाऊस, बिल्डिंग, office, warehouse is treated as house property under the Income Tax Act section 22. Income Tax Act 1961 चं जे सेक्शन 22 आहे त्या सेक्शन 22 नुसार हाऊस प्रॉपर्टी म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचं हाऊस म्हणजे घर असेल, बिल्डिंग कुठल्याही प्रकारची मोठी इमारत असेल, ऑफिस कुठल्याही प्रकारचं कार्यालयाचं स्थान असेल, और वेअरहाऊस म्हणजे कुठल्याही प्रकारचं वेअरहाऊस असेल, याला आणि यांच्यापासनं जर काही उत्पन्न प्राप्त होत असेल तर या सर्व प्रॉपर्टीजला काय म्हटलं जाणार आहे? दीज आर कॉल्ड ॲज द हाऊस प्रॉपर्टी. इन्कम इज टॅक्सेबल अंडर दिस हेड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इफ द फॉलोइंग 3 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड.
आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे केव्हा ग्राह्य धरलं जाणार आहे, टॅक्सेबल म्हणून केव्हा ग्राह्य धरलं जाणार आहे, व्हेन द 3 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. या 3 कंडिशन ज्या तुम्हाला आता दिसतील तुमच्या स्क्रीनवर, या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर संबंधित इन्कमला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जाईल. नंबर 1, कंडिशन नंबर 1, द प्रॉपर्टी शुड कन्सिस्ट ऑफ एनी बिल्डिंग ऑर लँड्स अपॉर्च्युनट देअर. प्रॉपर्टी ही बिल्डिंग किंवा लँडच्या स्वरूपात असायला हवी. ओके. नंबर 2, द असेसी शुड बी ओनर ऑफ द प्रॉपर्टी. आणि जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा मालक असेसी स्वतः असायला हवा. अँड लास्ट कंडिशन नंबर 3, द प्रॉपर्टी शुड नॉट बी यूज्ड बाय द ओनर फॉर द पर्पज ऑफ एनी बिझनेस ऑर प्रोफेशन कॅरिड ऑन बाय हिम, द प्रॉफिट्स ऑफ विच आर चार्जेबल टू इन्कम टॅक्स. आणि जी प्रॉपर्टी असेसीच्या मालकीची असेल त्या प्रॉपर्टीचा उपयोग त्या व्यक्तीने स्वतःच्या बिझनेस किंवा स्वतःच्या प्रोफेशन साठी करता कामा नये. या 3 कंडिशन ज्यावेळेस सॅटिस्फाय होतील त्यावेळेस प्रॉपर्टी पासून मिळणारं उत्पन्न हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून टॅक्सेबल असेल. ओके. सो इन दिस वे दिस इज द मिनिंग ऑफ द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हाऊस प्रॉपर्टी म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. एव्हरीवन अंडरस्टूड इट? समजलंय प्रत्येकाला? रिप्लाय मी इन द येस ऑर नो. एव्हरीवन अंडरस्टूड ऑर नॉट? Now it is the meaning. Next, exempted income from house property. According to the Income Tax Act, some incomes are there. Those are not treated as the income from house property and they are always exempted or they are always tax free as a income from house property. इन्कम टॅक्स कायदा 1961 नुसार काही उत्पन्न कधीही इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून ग्राह्य धरले जात नाहीत आणि ते कायम टॅक्स फ्री असतात किंवा एक्झम्प्टेड असतात. आता ते उत्पन्न कुठले आपण बघूयात. नंबर 1, इन्कम फ्रॉम सेल्फ रेसिडेन्शियल हाऊस. म्हणजे ज्या घरात असेसी स्वतः राहत असेल त्या घराचं उत्पन्न हे पूर्णतः एक्झम्प्टेड आहे, पूर्णतः टॅक्स फ्री आहे. नंबर 2, इन्कम फ्रॉम ऑफिशियल रेसिडेन्स ऑफ फॉर्मल रूलर्स. म्हणजे ते फॉर्मर रूलर्स असतील म्हणजे राजघराणे असतील त्यांचं जे ऑफिशियल रेसिडेन्स आहे त्यांचा जो ऑफिशियल रहिवास आहे त्या रहिवासाची जी प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टी पासून मिळणारं उत्पन्न हे पूर्णतः टॅक्स फ्री आहे, एक्झम्प्टेड आहे. नंबर 3, इन्कम ऑफ सम सोशल अँड चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे काही सोशल संघटना असतात, काही चॅरिटेबल संघटना असतात, काही NGO असतात, यांच्या ज्या हाऊस प्रॉपर्टी आहेत त्यापासून मिळणारं उत्पन्न हे पूर्णतः टॅक्स फ्री आहे. इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चरल फार्म हाऊस. शेत जमिनीवर जे फार्म हाऊस बांधलेलं असतं अशा फार्म हाऊस पासून मिळणारं उत्पन्न सुद्धा पूर्णतः एक्झम्प्टेड असतं. ओके. सो दीज 4 इन्कम्स आर ऑलवेज एक्झम्प्टेड और ऑलवेज टॅक्स फ्री ॲज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हे 4 इन्कम जे आपण बघितले, इन्कम फ्रॉम सेल्फ रेसिडेन्शियल हाऊस म्हणजे स्वतः रहिवासासाठी वापरलेलं घर, इन्कम फ्रॉम ऑफिशियल रेसिडेन्स ऑफ फॉर्मर रूलर्स म्हणजे जे राजघराणे आहेत त्या राजघराण्याचं जे काही ऑफिशियल रेसिडेन्स असेल त्यापासून मिळणारं उत्पन्न एक्झम्प्टेड. इन्कम ऑफ सम सोशल अँड चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स, काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन असतील, सामाजिक संघटना असतील त्यांच्यापासून त्यांना मिळणारं उत्पन्न त्यांच्या हाऊस प्रॉपर्टी पासून दॅट इज टॅक्स फ्री. अँड इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चरल फार्म हाऊस, शेत जमिनीवर जे फार्म हाऊस बांधलेलं असेल त्यापासून मिळणारं उत्पन्न हे पूर्णतः टॅक्स फ्री आहे. सो दीज 4 इन्कम्स आर एक्झम्प्टेड ॲज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके. नाउ द नेक्स्ट वन, टाइप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी. आता या ठिकाणी हाऊस प्रॉपर्टीचे प्रकार कुठले? देर आर 3 टाइप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी. नंबर 1, सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी इन विच assessee is residing or the property which is a residential house of the assessee of the owner, that property is called as the self occupied house property. म्हणजे जो मालक आहे ती मालकाची प्रॉपर्टी, ज्या प्रॉपर्टीमध्ये ज्या हाऊसमध्ये तो स्वतः राहत असेल किंवा ती प्रॉपर्टी त्या मालकाची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल अशा प्रॉपर्टीला काय म्हटलं जात असतं? सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी म्हणजे स्वतःच्या रहिवासासाठी यूज केलेली हाऊस प्रॉपर्टी. नंबर 2, लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी
the owner has rented that to someone, that property is called as the let out house property. म्हणजे ओनरच्या मालकीची प्रॉपर्टी आहे, स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी त्या ओनरने दुसऱ्या कुणाला लेट आउट केलेली असेल, भाड्याने दिलेलं असेल, तर त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जाणार आहे? दॅट इज कॉल्ड एज द लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. म्हणजे रेंटेड, जी प्रॉपर्टी रेंटने दिलेली आहे, भाड्याने दिलेली आहे, त्याला लेट आउट हाऊस प्रॉपर्टी असं संबोधलं जाणार आहे. अँड लास्ट वन, पार्टली लेट आउट हाऊस प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी विच इज युटिलाइज बाय द owner of the property, assessee of the property, some part of that property has been rented and some part is utilized for self residence. That property is called as the partly let out house property. म्हणजे अशी प्रॉपर्टी जी मालकाने स्वतःच्या काही भाग त्या प्रॉपर्टीचा स्वतःच्या रहिवासासाठी वापरलेला असेल आणि काही भाग हा लेट आउट केलेला असेल, रेंटने दिलेला असेल, अशा प्रॉपर्टीला काय म्हटलं जाणार आहे? पार्टली लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. मीन्स सम पोर्शन इज युटिलाइज फॉर द रेसिडेंस, ओनर रेसिडेंस, and some portion is rented. That house property is called as the partly let out house property. Understood it? So in this way, these are the three types of the house property. अशा प्रकारे हाऊस प्रॉपर्टीचे 3 प्रकार आहेत. Understood everyone? समजलंय प्रत्येकाला? Okay. First one is the self-occupied house property. The property which is utilized by the owner of the property or assessee of the property for the self residence, own residence, that property is called as the self-occupied house property. म्हणजे जो कोणी मालक असेल त्या हाऊस प्रॉपर्टीचा, त्या मालकाने स्वतःच्या रहिवासासाठी ती प्रॉपर्टी यूज केलेली असेल किंवा मालक स्वतः त्या हाऊस प्रॉपर्टीमध्ये राहत असेल, तर त्या प्रॉपर्टीला सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी असं म्हटलं जाणार आहे. ओके, अंडरस्टूड नाउ? ओके, व्हेरी गुड. नाउ द नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता कशा प्रकारे हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट वी हॅव टू डिस्कस. When you are filing the ITR, at that time there is no need to compute the income from house property. Why? Because we are filing the ITR from the form number 16. What is form number 16? That we will discuss in the last session. Form number 16 म्हणजे काय हे आपण शेवटच्या सेशन्स मध्ये बघणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला कुठलेही उत्पन्न कम्प्यूट करायची गरज नसतं. उत्पन्न हे डायरेक्ट दिलेलं असतं, पण आपण ते उत्पन्न कशा प्रकारे मिळवलं जात आहे याच्यासाठी हे सर्व डिटेल्स या ठिकाणी बघत आहोत. सो कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कशा प्रकारे केलं जाणार आहे. देअर आर सम कॉन्स्टिट्युएंट फ्रॉम दॅट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इज कॅल्क्युलेटेड. त्या ठिकाणी काही घटक आहेत, त्या घटकांच्या आधारे आपल्याला हाऊस प्रॉपर्टी इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. अंडर दॅट नंबर 1 इज द म्युनिसिपल व्हॅल्यू. आता म्युनिसिपल व्हॅल्यू म्हणजे काय ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात. देन नंबर 2 इज द फेअर रेंट. Then number 3 is the standard rent and number 4 is the actual rent. According to these 4 constituent, the income from house property is computed or determined. या 4 घटकांच्या आधारे म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट, ऍक्च्युअल रेंट याच्या आधारे या ठिकाणी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. ओके, नाउ व्हॉट इज दॅट? आता बघूयात आपण या ठिकाणी इन डिटेल. मीनिंग ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू. सर्वप्रथम आपण म्युनिसिपल व्हॅल्यूचं मीनिंग समजून घेऊयात. व्हॉट इज दॅट? फॉर कलेक्शन ऑफ म्युनिसिपल टॅक्सेस, local authorities make periodic survey of all buildings in their jurisdiction. Such value determined by the municipal authorities in respect of a property is called as the municipal value of the property. Municipal taxes collect करण्यासाठी लोकल ऑथॉरिटी हे त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जेवढ्या काही बिल्डिंग्स असतील, जेवढ्या काही हाऊस प्रॉपर्टी असतील सर्वे करतात. ओके, आणि त्यानुसार म्युनिसिपल टॅक्सेसचं कलेक्शन या ऑथॉरिटीज कडनं केलं जात असतं. अशा व्हॅल्यूला म्युनिसिपल व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी असं संबोधलं जातं. फॉर एक्झाम्पल, वी आर रिसाइडिंग इन पुणे. आपण सर्व पुण्यात राहतो जनरली. तर which is the authority in पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PMC. PMC कडे आपल्याला दरवर्षी म्युनिसिपल टॅक्सेस भरावे लागतात. आता हे म्युनिसिपल टॅक्सेस कशाच्या आधारे कॅल्क्युलेट करतं पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे PMC?
हे कॅल्क्युलेट करत असतं म्युनिसिपल व्हॅल्यूच्या आधारे. पुणे पीएमसी कडनं काही म्हणजे दरवर्षी किंवा दर 6 महिन्यांनी सर्व प्रॉपर्टीचा सर्वे केला जातो आणि या सर्वेवरनं ते त्या प्रॉपर्टीची म्युनिसिपल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतात. या व्हॅल्यूला काय म्हटलं जाणार आहे? दॅट इज कॉल्ड ॲज द म्युनिसिपल व्हॅल्यू. अंडरस्टूड अबाउट द म्युनिसिपल व्हॅल्यू? समजला सर्वांना अर्थ म्युनिसिपल व्हॅल्यूचा? ओके. नाउ नेक्स्ट, इट इज द मिनिंग ऑफ फेअर रेंट. आता फेअर रेंट म्हणजे काय? दुसरा कॉन्स्टिट्यूएंट आपण त्या ठिकाणी बघितला, फेअर रेंट. व्हॉट इज द फेअर रेंट ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. इट इज द reasonable expected rent which the property can fetch. It can be determined on the basis of rent fetched by a similar property in the same or similar locality. आता फेअर रेंट म्हणजे काय? इट इज अ रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट दॅट प्रॉपर्टी शुड गेट. म्हणजे एखादी प्रॉपर्टी जर रेंटने द्यायची असेल, लेट आउट करायचे असेल, तर त्या प्रॉपर्टी पासनं किती रेंट मिळायला हवा, म्हणजे किती एक्सपेक्टेड रेंट त्या प्रॉपर्टीचा असायला हवा, याला फेअर रेंट असं म्हटलं जात असतं. आणि फेअर रेंट हा कसा डिटरमाइन केला जातो, कसा डिसाइड केला जात असतो? म्हणजे एका पर्टिक्युलर एरिया मधली असणारी प्रॉपर्टी समजा रेंटवर द्यायची आहे, तर त्या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला ज्या त्याच एरिया मधल्या इतर प्रॉपर्टी आहेत त्याचा रेंट काय आहे याचं सर्वेक्षण केलं जातं आणि त्या आधारे ती प्रॉपर्टी रेंटने दिली जाते. त्या रेंटला फेअर रेंट म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की आपण कर्वेनगर मध्ये राहतो. कर्वेनगर मध्ये आपल्याला 1 BHK फ्लॅट हा रेंटने घ्यायचा आहे. तर जनरली आपण कर्वेनगर मध्ये 1 BHK चा रेंट बघितला तर किती असेल? 15,000 पर्यंत. म्हणजे सगळ्यात चांगल्या फॅसिलिटी असणाऱ्या फ्लॅटचा कमीत कमी रेंट हा 15,000 रुपये आहे. कुठे? कर्वेनगर परिसरात. तर मग त्या प्रॉपर्टीचा फेअर रेंट किती असेल? मग 15,000. आपण कसा डिटरमाइन केला? कारण की आपण कर्वेनगर मधल्या सर्व घरांचा विचार केला आणि जनरली आपण त्या ठिकाणी ऍव्हरेज कॅल्क्युलेट केला की 15,000 पर्यंत आपल्याला रेंट हा मिळू शकतो. ओके. तर अशा प्रकारे हा फेअर रेंट या ठिकाणी डिसाइड केला जात असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ फेअर रेंट. नाउ नेक्स्ट, मिनिंग ऑफ स्टँडर्ड रेंट. आता स्टँडर्ड रेंट म्हणजे काय? इट इज अ मॅक्सिमम रेंट विच अ पर्सन कॅन लीगली रिकवर फ्रॉम हिज टेनंट अंडर द रेंट कंट्रोल ऍक्ट. Standard rent is applicable only in case of properties covered under Rent Control Act. आता रेंट कंट्रोल ऍक्ट प्रमाणे एखाद्या प्रॉपर्टीचा मॅक्झिमम रेंट जो ओनरला मिळू शकेल त्या रेंटला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जात असतं. आणि हा स्टँडर्ड रेंट कुठल्या प्रॉपर्टीजला ऍप्लिकेबल असतो? ज्या प्रॉपर्टीज रेंट कंट्रोल ऍक्ट अंतर्गत रजिस्टर झालेल्या असतील. द प्रॉपर्टी विच आर कवर्ड अंडर द रेंट कंट्रोल ऍक्ट, फॉर देम this rate is applicable. This rate is not applicable for every property, every house property. सर्व हाऊस प्रॉपर्टीला हा रेंट ऍप्लिकेबल नाही. This is applicable only the property those are covered under the Rent Control Act. Okay. Therefore, this is called as the standard rent. And now the last one, that is the actual rent. Meaning of actual rent. It is the amount actually received by the owner of the house property as a rent. म्हणजे actually प्रॉपर्टी ओनरला हाऊस प्रॉपर्टीचा जो रेंट मिळत असतो त्या रेंटला ऍक्च्युअल रेंट असं म्हटलं जाणार आहे. द ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड बाय द ओनर ऑफ द प्रॉपर्टी फ्रॉम द हाऊस, दॅट रेंट इज कॉल्ड ॲज द ऍक्च्युअल रेंट. म्हणजे ऍक्च्युअली किती रेंट मिळाला प्रॉपर्टी ओनरला हाऊसचा, त्या रेंटला ऍक्च्युअल रेंट असं म्हटलं जाणार आहे. सो देअरफॉर दीज आर द कॉन्स्टिट्युएंट ऑफ द हाऊस प्रॉपर्टी इन्कम. या घटकांच्या आधारे आपण हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत. एव्हरीवन अंडरस्टूड अबाउट दिस? सर्वांना समजलेलं आहे? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी रिगार्डिंग एनी पॉइंट? या संदर्भात कुणाला डाऊट आहे का? काइंडली रिप्लाय मी इन द येस ऑर नो. ओके. सो नाउ calculation of gross annual value. Now when we are determining the income from the house property at that time, 3 things are most important. 3 गोष्ट सर्वात महत्वाच्या आहेत. First of all, calculation of the gross annual value. Second one is the calculation of net annual value. And last one, deductions under section 24. या 3 मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे
कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची? सो अंडर दॅट स्टेप नंबर 1, calculation of reasonable expected rent. While determining the gross annual value, under the step number 1, what we have to do? We have to calculate the reasonable expected rent. आता या ठिकाणी आपण जी ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आपल्याला रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट या ठिकाणी सर्वप्रथम कॅल्क्युलेट करायचा आहे ॲज अ स्टेप नंबर 1. सो व्हॉट इज द प्रोसिजर फॉर दॅट? रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट विल बी हायर ऑफ द फॉलोइंग. आता रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट हा खालील पैकी जी जास्तीची अमाउंट असते त्या जास्तीच्या अमाउंटला रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट असं म्हटलं जात असतं. नाव व्हॉट इज दॅट? म्युनिसिपल व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी ऑर फेअर रेंट ऑफ द प्रॉपर्टी. प्रॉपर्टीची जी म्युनिसिपल व्हॅल्यू आहे किंवा प्रॉपर्टीचा जो फेअर रेंट आहे, या दोघांपैकी जी अमाउंट जास्त असेल ती रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट ठरेल. बट डज नॉट एक्सीड स्टँडर्ड रेंट. पण ही हायर अमाउंट स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त नसावी. आणि जर हायर अमाउंट स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त असेल तर स्टँडर्ड रेंट हा रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट असेल. सो दिस इज द स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट. एकदा परत समजून घ्या. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत? रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करणार आहोत. कसा? म्युनिसिपल व्हॅल्यू किंवा फेअर रेंट यापैकी जी अमाउंट जास्त असेल ती अमाउंट रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट असेल. पण जी हायर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे ती हायर व्हॅल्यू जर स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त असली तर स्टँडर्ड रेंट हा रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट असेल. सो दिस इज द स्टेप नंबर 1. ही या ठिकाणी आहे स्टेप नंबर 1. अंडरस्टूड एव्हरीवन? स्टेप नंबर 1 रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट समजलंय प्रत्येकाला? ओके. देन नेक्स्ट वन, स्टेप नंबर 2, कम्प्युटेशन ऑफ ऍक्च्युअल रेंट. आता आपण काय करणार? ऍक्च्युअल रेंट कम्प्युट करणार. स्टेप नंबर 1 मध्ये आपण रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट कम्प्युट केला. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला ऍक्च्युअल रेंट कम्प्युट करायचं. हाऊ टू डिटरमाइन दॅट? ऍक्च्युअल रेंट मीन्स द रेंट फॉर विच द प्रॉपर्टी इज लेट आउट ड्युरिंग द इयर. आता ऍक्च्युअल रेंट म्हणजे काय? की ज्या रेंटला आपण प्रॉपर्टी ही लेट आउट केलेली असेल, भाड्याने दिलेले असेल. While computing actual rent pertaining to vacancy period is not to be deducted. However, unrealized rent is to be deducted from actual rent. आता या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करताना अजून एक शक्यता तुम्ही लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे काय? अनरिअलाइज रेंट. आता अनरिअलाइज रेंट म्हणजे काय? अनरिअलाइज रेंट इज द रेंट ऑफ द प्रॉपर्टी विच द ओनर ऑफ द प्रॉपर्टी कुड नॉट रिकवर फ्रॉम द टेनंट. दॅट इज रेंट नॉट पेड बाय द टेनंट. आता अनरिअलाइज रेंट म्हणजे असा रेंट की जो ओनर ऑफ द प्रॉपर्टीला टेनंट कडनं रिकवर करता आला नसेल. म्हणजे जो भाडेकरू आहे त्या भाडेकरूकडनं जो रेंट प्रॉपर्टी ओनरला रिकवर करता आलेला नाही त्या रेंटला काय संबोधलं जाणार आहे? अनरिअलाइज रेंट. ओके. तर असा जर काही अनरिअलाइज रेंट असेल तर तो अनरिअलाइज रेंट आपल्याला वजा करायचा आहे ऍक्च्युअल रेंट मधून आणि त्या प्रकारे आपल्याला ऍक्च्युअल रेंट या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. तर अशा प्रकारे ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेशन साठी ही स्टेप नंबर 2 ऍप्लिकेबल आहे. अँड नाउ द अशा प्रकारचा फॉर्म्युला असेल ऍक्च्युअल रेंट इज इक्वल टू एन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज रेंट. इफ गिवन अनरिअलाइज रेंट जर दिलेला असेल तरच वजा करायचा, अन्यथा वजा करायचा नाही. कशातनं वजा करायचा? अन्युअल रेंट अनरिअलाइज रेंट एन्युअल रेंट मधनं. आणि मग आपल्याला ऍक्च्युअल रेंटची अमाउंट ही मिळणार आहे. दॅट इज द स्टेप नंबर 2. अँड नाउ द स्टेप नंबर 3, कम्प्युटेशन ऑफ ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. आता स्टेप नंबर 3 आहे कम्प्युटेशन ऑफ ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. दॅट इज द लास्ट स्टेप. हाऊ टू डिटरमाइन दॅट? कशा प्रकारे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची? ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी विच इज लेट आउट थ्रू आउट द इयर विल बी हायर अमाउंट कम्प्युटेड ऍट स्टेप नंबर 1 और स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 या दोघांपैकी जी अमाउंट हायर असेल ती अमाउंट काय असणार आहे? ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं? व्हॉट वी कॅल्क्युलेटेड अंडर द स्टेप नंबर 1? वी हॅव कॅल्क्युलेटेड द रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट. And under the step number 2, what we have calculated? Actual rent. So therefore, the higher amount of the reasonable expected rent and actual rent, that will be the
ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. म्हणजे स्टेप नंबर 1 मध्ये असणारा रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट आणि स्टेप नंबर 2 नुसार असणारा ऍक्च्युअल रेंट, या दोघांपैकी जी अमाऊंट हायेस्ट असेल ती अमाऊंट ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू असणार आहे. सो इन दिस वे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिटरमाइन द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. अशा प्रकारे आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. अंडरस्टूड एव्हरीवन हाऊ टू डिटरमाइन द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू? समजलंय प्रत्येकाला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची? ओके, सो it is about the gross annual value. Now next, computation of the net annual value. Once we determine the gross annual value, now next we have to compute the net annual value. एकदा आपण gross annual value find out केली की पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे? नेट अॅन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. नाउ हाऊ टू डिटरमाइन दॅट? आता कशा प्रकारे नेट अॅन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करायची? Following calculation is to be done to compute net annual value. Net annual value calculate करण्यासाठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. What? Gross annual value less municipal taxes paid is equal to net annual value. Very simple. Gross annual value जी आपण डिटरमाइन केलेली आहे त्यामधनं आपल्याला म्युनिसिपल टॅक्सेस वजा करायचे आणि मग आपल्याला कुठली अमाऊंट मिळणार आहे? दॅट विल बी द नेट अॅन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू minus municipal taxes paid is equal to net annual value. But there is some important information that we must remember while deducting the municipal taxes. Municipal taxes will be deducted from gross annual value if those are fully paid during the previous year. मागच्या वर्षामध्ये जर म्युनिसिपल टॅक्स हा पूर्ण पे केलेला असेल तर म्युनिसिपल टॅक्स हा ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं वजा करू आपण. इफ municipal taxes are unpaid or paid by tenant, then it will not be deducted from gross annual value. परंतु मागच्या वर्षामध्ये जर म्युनिसिपल टॅक्सेस हे अनपेड असतील म्हणजे पे केलेले नसतील किंवा ते टेनंटने पे केलेले असतील, भाडेकऱ्याने पे केलेले असतील, तर मात्र ते ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं वजा होणार नाही. किंवा वजा होणार नाहीत? ज्यावेळेस ते अनपेड असतील किंवा ते टेनंटने पे केलेले असतील. जर ते फुल्ली पेड केलेले असतील ओनरने तर ते वजा होतील. ओके, सो इन दिस वे द डिटर्मिनेशन ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू इज देअर. अशा प्रकारे आपण नेट अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. अंडरस्टूड? समजले प्रत्येकाला? यस, एनी डाउट, एनी डिफिकल्ट? यस, समवन इज आस्किंग समथिंग. एनी डाउट? कुणाला काही अडचण आहे का? विचारत होतो. ओके, सो इन दिस वे नेट अॅन्युअल व्हॅल्यू इज डिटरमाइन्ड. नाउ द नेक्स्ट अँड द लास्ट, कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता आपण ऍट द एंडला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे कम्प्युट करणार. कशा प्रकारे? ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड, वी गेट द नेट अॅन्युअल व्हॅल्यू. ओके, and now the last step is there, less deductions under section 24. नेट अॅन्युअल व्हॅल्यू जी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे त्या नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधनं आपल्याला काय करायचं आहे? अंडर सेक्शन 24 डिडक्शन्स वजा करायचे आहेत. देर आर 2 डिडक्शन्स. त्या ठिकाणी 2 डिडक्शन्स आहेत. नंबर 1 स्टँडर्ड डिडक्शन. पहिली कुठली आहे? स्टँडर्ड डिडक्शन. आणि किती असते? स्टँडर्ड डिडक्शन इज ऑलवेज 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. जी काही नेट अॅन्युअल व्हॅल्यू असेल त्याच्या 30% अमाऊंट आपण स्टँडर्ड डिडक्शन म्हणून वजा करणार आहोत. द 30% ऑफ द नेट अॅन्युअल व्हॅल्यू दॅट इज द स्टँडर्ड डिडक्शन दॅट वी हॅव टू डिडक्ट अंडर सेक्शन 24. अँड सेकंड, इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. म्हणजे जे लोन घेतलेलं असेल किंवा जे बॉरोड कॅपिटल असेल त्यावरचं जे इंटरेस्ट असेल ते इंटरेस्ट सेकंड डिडक्शन मध्ये वजा होईल. And after deducting these 2 deductions from the net annual value, finally the amount we get, that amount is called as the income from house property. आणि मग नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधनं या अंडर सेक्शन 24 च्या 2 डिडक्शन वजा केल्यानंतर म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू आणि इंटरेस्ट ऑन लोन और बॉरोड कॅपिटल, या 2 डिडक्शन वजा केल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे that amount is called as the income from house property. त्या अमाऊंटला काय म्हटलं जाणार आहे? that is called as the income from house property. So in this way the income from house property is determined. अशा प्रकारे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? समजलंय प्रत्येकाला?
ओके, नाउ द नेक्स्ट डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. आता अंडर सेक्शन 24 च्या डिडक्शन्स कुठल्या त्या जरा आपण डिटेल मध्ये बघूयात या ठिकाणी. डिडक्शन अंडर सेक्शन 24. First of all, deduction under section 24A, that is the first deduction. What is that? Standard deduction, and it is 30% of net annual value. पहिली डिडक्शन कुठली असते? स्टँडर्ड डिडक्शन. आणि किती आहे स्टँडर्ड डिडक्शन? एन्युअल व्हॅल्यूच्या 30%, 30% ऑफ द नेट एन्युअल व्हॅल्यू. नाउ सेकंड, दुसरी डिडक्शन, दॅट इज द इम्पॉर्टंट वन. डिडक्शन अंडर सेक्शन 24B. व्हॉट इज दॅट? इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल और इंटरेस्ट ऑन लोन. म्हणजे जे लोन घेतलेलं आहे हाऊस कन्स्ट्रक्ट करण्यासाठी त्याच्यावरचं जे इंटरेस्ट असेल ते इंटरेस्ट अंडर सेक्शन 24B म्हणून वजा केलं जात असतं. बट देर आर सम कंडिशन्स फॉर दॅट. त्या ठिकाणी काही कंडिशन्स आहेत, काही लिमिटेशन्स आहेत, ते आपण समजून घेऊ. इन केस ऑफ लेट आउट अँड पार्टली लेट आउट हाऊस प्रॉपर्टी, मॅक्झिमम डिडक्शन विल बी 2 lakhs. जर हाऊस प्रॉपर्टी ही लेट आउट केलेली असेल, म्हणजे भाड्याने दिलेली असेल किंवा पार्टली लेट आउट असेल, तर अशा प्रॉपर्टीसाठी जास्तीत जास्त किती अमाऊंट डिडक्शन मिळते इंटरेस्ट म्हणून? जास्तीत जास्त 2 लाख. ओके, maximum 2 lakh rupees. And second, in case of self-occupied property, the minimum deduction will be 30,000 and maximum deduction will be 2 lakh, subject to the following 2 conditions. Self-occupied house property असेल म्हणजे स्वतःच्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीसाठी कमीत कमी 30,000 आणि जास्तीत जास्त 2 लाख अमाऊंट ही डिडक्शन म्हणून मिळू शकते. या खालील 2 कंडिशनच्या आधारे. कंडिशन्स कुठल्या आहेत बघूयात आपण. Number 1, if loan is taken before 1st April 1999, then maximum deductible amount will be 30,000. Otherwise, it will be 2 lakhs. 1 एप्रिल 1999 पूर्वी लोन घेतलेला असेल तर फक्त 30,000 अमाऊंट डिडक्शन मिळेल. आणि 1 एप्रिल 1999 नंतर लोन घेतलेला असेल तर मात्र जास्तीत जास्त किती अमाऊंट डिडक्शन मिळणार आहे? 2 लाख. व्यवस्थित लक्षात ठेवा. सेल्फ रेसिडेन्शियल प्रॉपर्टीच्या संदर्भात पहिली कंडिशन काय आहेत? लोन हे 1 एप्रिल 1999 पूर्वी घेतलेलं असेल तर 30,000 एवढीच अमाऊंट डिडक्शन मिळेल. आणि 1 एप्रिल 1999 नंतर म्हणजे आफ्टर त्यानंतर घेतलेलं असेल तर मॅक्झिमम 2 lakhs एवढं डिडक्शन मिळेल. अँड नेक्स्ट, इफ द लोन इज टेकन फॉर द रिपेअर्स और रिन्युअल ऑफ द हाऊस, देन इन इच केस मॅक्झिमम डिडक्टेबल अमाऊंट विल बी 30,000. परंतु लोन हे हाऊस प्रॉपर्टीच्या रिपेअर साठी घेतलेला असेल, हाऊस प्रॉपर्टीच्या रिन्युअल साठी घेतलेला असेल तर मात्र फक्त 30,000 रुपये डिडक्शन मिळेल. रिन्युअल आणि रिपेअर्स म्हणजे हाऊस प्रॉपर्टीमध्ये सुधारणा करण्यासाठी लोन घेतलेला असेल तर मात्र 30,000 रुपये फक्त डिडक्शन मिळणार आहे. सो इन दिस वे दीज आर द डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. या सर्व अंडर सेक्शन 24 च्या डिडक्शन्स आहेत. अंडरस्टूड एव्हरीवन? समजलंय प्रत्येकाला? ओके. अँड द लास्ट पॉइंट दॅट वी हॅव टू अंडरस्टँड, शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी. आता सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम साठी एक महत्वाचा रूल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. इन केस ऑफ सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी, व्हेन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इज डिटरमाइंड अप टू नेट एन्युअल व्हॅल्यू, एव्हरीथिंग विल बी नील. ज्या वेळेस तुम्ही सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम हे कॅल्क्युलेट कराल तर नेट एन्युअल व्हॅल्यू पर्यंत सर्व अमाऊंट या नील असतात, म्हणजे सर्व अमाऊंट या 0 असतात. अप टू द नेट एन्युअल व्हॅल्यू एव्हरीथिंग विल बी नील इन केस ऑफ द सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी. स्वतःच्या रेसिडेन्सची जी प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीच्या ज्या वेळेस इन्कम कॅल्क्युलेट होईल तर नेट एन्युअल व्हॅल्यू पर्यंत सर्व अमाऊंट या 0 असतील. फ्रॉम नेट एन्युअल व्हॅल्यू डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 आर डिडक्टेड. आणि त्यानंतर नेट एन्युअल व्हॅल्यू मधनं अंडर सेक्शन 24 च्या डिडक्शन या डिडक्ट होती. ओके, सो दिस इज अबाउट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. अशा प्रकारे हे सर्व मुद्दे आपण आज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या संदर्भात अभ्यासलेले आहेत. अंडरस्टूड एव्हरी पॉइंट? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन एनी पॉइंट? कुठल्या मुद्द्यात काही शंका आहे का कुणाला? इफ एनी डाऊट इज देअर, ओके. सो इन दिस वे, इन दिस लेक्चर we have discussed about the income from house property. अशा प्रकारे डे 3 च्या लेक्चर मध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे.